दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत। त्यावर काहीच दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं होतं। विलिनीकरणाबाबत माहिती जाहीर करणार अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी माध्यमांना दिली होती। त्यावर सुनील तटकरे यांनी रोहित पवारांना सुनावलेलं। रोहित पवारांना आमच्या पक्षाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं तटकरे म्हणाले होते। त्याला रोहित पवारांनी आज उत्तर दिलं, मला नैतिक अधिकार नसला तरी भावनिक अधिकार आहे असं उत्तर रोहित पवारांनी तटकरेंना दिलंय। त्यावर आता तटकरेंनीही रोहित पवारांना खोचक उत्तर दिलेलं पाहायला मिळतंय। कोणीतरी सांगितलेलं आहे की आम्ही पत्रकार परिषद घेऊन काय काय टप्प्यावरती काय काय झालं ते आम्ही सांगू। ते एकदा येऊ दे ना, मलाच काय आज सांगण्याची काय घाई आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला नेता निवडणं आणि शपथ घेणं नेतृत्वाने, हा आणि विलिनीकरणाचा मुद्दा काय येतो? म्हणजे विलिनीकरणानंतर उपमुख्यमंत्री दुसरं कोण होणार होतं का? हा का प्रश्न उपस्थित केला जातो मला कळू शकत नाही। आता यापेक्षा या विषयावरती मला बोलायचं नाही, कारण तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे। आमचा नेता कोण आम्ही निवडायचा, आम्ही निवडणूक स्वतंत्रपणाने लढून जिंकून आलेलो आहोत। त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये कुठलंही भाष्य यापेक्षा मी अधिक करू इच्छित नाही। नैतिक अधिकार पक्षावर बोलण्याचा नसेल, पण तटकरे साहेबांना एवढंच मला सांगायचं आहे, भावनिक अधिकार मला आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये दादांनी बऱ्याच काही गोष्टींबद्दल जे काय मला सांगितलेलं आहे, नाहीतर काही जवळच्या लोकांना तिथं सांगितलेलं आहे, ते कदाचित फक्त जवळच्याच लोकांना सांगितलं। काही राजकीय लोक सगळेच जवळचे असतात असं नाही, पण आम्ही भावनिक आहोत आणि भावनिक दृष्टिकोनातून आम्हाला जे वाटेल ते, पण ते जे योग्य असेल ते बिना राजकारण आणता ते आम्ही बोलू शकतो। त्यामुळे कुणीही आम्हाला सांगू नये काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं। कसं आता रोहित पवारांनीच हा पक्ष वाढवलेला असल्यामुळे आता आम्ही ज्या वेळेला 41 जागा जिंकलो त्याच्यात त्यांचे कठोर परिश्रम आहेत आणि आम्ही निर्णय वेगळा घेतल्यापासून ते नेहमीच दादांच्यावरती स्तुतीसुमनं करत आलेले होते। दादांनी त्यांच्या काकांनी घेतलेला निर्णय त्यांना अधिक प्रिय होता असे त्यांच्या अनेक वक्तव्यातून 2023 पासून संबंध महाराष्ट्राने संबंध वाहिन्याने अनुभवलेला आहे। त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा अधिकार मोठा आहे। अपघाताबाबत 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद। राष्ट्रवादीबद्दल बोलण्याचा भावनिक अधिकार असल्याचं मत, तर रोहित पवारांमुळेच आमचे 41 आमदार आले, तटकरेंचा उपरोधिक टोला। मालेगावमधील सत्तेच्या रणांगणात इस्लाम पार्टीचे यशस्वी पदार्पण। पहिल्याच निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या हाती सत्तेची सूत्र, नसरीन बानो महापौरपदी। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपच्या रितू तावडेंच्या नावाची घोषणा। मराठा वोट बँक तसंच मराठी कार्ड देत विरोधकांना उत्तर। गुजराती बहुल भागातल्या नगरसेविकेकडे सत्तेची कमान। टांगा फलटी फेम तानाजी सावंतांवर गंभीर आरोप। कार्यकर्त्याशी बोलताना पैसे वाटपाची चर्चा करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। झेडपी निवडणुकीत खळबळ। झेडपी मतदानाच्या वेळी अकलूज मध्ये उमेदवाराचा मुलगा मतदान केंद्रात, मुलाने ईव्हीएमचं बटन दाबलं। तर संभाजीनगरमध्ये आमदार विलास भोमरेंचा मुलगाही मतदान केंद्रात। झेडपी आणि पंचायत समितीच्या मतदानाची वेळ संपली, अजूनही काही केंद्रांवर मतदानासाठी रांगा। 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने विशेष व्याख्यानमालेत सलमानच्या उपस्थितीने वेधलं लक्ष। सुभाष घई, अश्विनी भावे, मनीषा म्हैसकरांसह विविध क्षेत्रातले मान्यवर कार्यक्रमाला हजर। भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात। मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी। सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।